रमीला बेन, आप कौन था वहाँ पे और हॉस्टल में कौन क्या काम कर रहे थे? मेरा लड़का है ना, वो ब्रेक पड़ा था खाने का, तो हॉस्टल में खाने गया था इधर। आणि हॉस्टल में ही प्लेन क्रस्ट हुआ, पर मेरे लड़का को कुछ हुआ नहीं। बात हुई मेरी, पर इसके भाईबंद है ज़्यादा हुए तो लोग मर गए। ये फिर मेरे लड़का को देखने जाना है अंदर मेरे को। अभी क्या लड़के को क्या सिचुएशन है? लड़का बोला है कि मैं अच्छा दूसरे माल से कूदा था ना, तो थोड़ा खाली लगा है ऐसा बोला है मेरे को, पर मैं जाऊँ अंदर तो मालूम पड़े ना। तर आताची एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। विमान अपघातानंतर ISA अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपत्कालीन सेवांवरती देखरेख ठेवणार असल्याचं ते कळतंय आणि बचाव तसंच वैद्यकीय मदतीची देखरेख करणार असल्याची माहिती सध्या मिळतेय। एक ना अनेक निर्णय घेतले जात आहेत। अपघातानंतर आता ISA अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यांचं काम असेल आपत्कालीन सेवांवरती देखरेख ठेवणं, बचाव आणि वैद्यकीय मदतीवरती देखरेख ठेवणं। धनंजय द्विवेदींच्या नेतृत्वात ही टीम काम करेल। अतिशय मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। केंद्र स्तरावरून राज्य पातळीवरून सध्या आता जितकी मदत दिली जाईल ती केली जाते आणि त्यानुसारच एक ना एक अनेक असे निर्णय घेतले जात आहेत। आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। विमानाचे सहवैमानिक कॅप्टन क्लाइव्ह कुंदर यांचा फोटो आता समोर आलेला आहे। विमानाचे सहवैमानिक कॅप्टन क्लाइव्ह कुंदर त्यांचा फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। आपण पाहतोय या अपघातग्रस्त विमानामध्ये जे कॅप्टन होते सुमित सबरवाल आणि त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे होते आणि त्यांचा फोटो आता आपल्या समोर आपल्या स्क्रीनवर आहे। विमानाचे सहवैमानिक कॅप्टन क्लाइव्ह कुंदर यांचा फोटो स्क्रीनवर। त्यांच्या संदर्भातली अधिकची अपडेट सांगायची म्हणजे खरं तर हे अनुभवी असे पायलट होते। जवळपास 1100 किलोमीटरचा त्यांनी आतापर्यंत प्रवास केलेला आहे। 1100 तास उड्डाणाचा त्यांच्या याच्यावरती त्यांनी केलेला त्यांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अशा वेळी जर अनुभवी 2 वैमानिक होते तरी सुद्धा जर अपघात झालेला आहे